झी 24 तास एक पाऊल पुढे। पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न धावता नितीन पिसे या युवकाने द्राक्ष शेती करून आपलं भविष्य घडवलेलं आहे। नितीनने अनेक नवनवीन प्रयोग करून यशस्वी द्राक्ष उत्पादक म्हणून आपली ओळख बनवून युवकांसमोर एक वेगळा आणि मोठा आदर्श ठेवलाय। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार परिसरातील शिवानी पिसा इथली ही आहे नितीनची द्राक्षबाग। नितीनने पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका कृषी उत्पादन करणाऱ्या कंपनीत मार्केटिंगचं काम केलं। त्यात रोज भेटणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांकडून द्राक्षबाग लावण्याची त्यानं प्रेरणा घेतली। त्यामुळे नितीनने लगेच नोकरी सोडून स्वतःच द्राक्षबागेची लागवड केली। मला असं वाटलं की आपण या नोकरीच्या मागे न लागता आपल्याकडे सगळं अवेलेबल आहे, शेती आणि पाणी आहे, सगळं आहे, तर त्या दृष्टिकोनातून जर आपण आपल्या शेतावरच जर आपण शेती डेव्हलप केली तर काय हरकत आहे। तर या दृष्टिकोनातून माझ्या मनामध्ये एक विचार आला आणि मी 2003-2004 ला द्राक्षाची बाग लावण्याचं स्वप्न मी पाहिलं आणि मी प्रत्यक्षात त्या अनुभवण्याचा प्रयत्न केला। घरच्या सदस्यांनीही त्याला रीतसर मान्यता दिली आणि 2 एकरात 2003 साली 8x6 वर त्याने डॉगरीजवर सोनाका वाणाचं कलम केलं आणि द्राक्षाची बाग उभी केली। आपल्या विदर्भातल्या बँका ह्या द्राक्ष बागेला लोन वगैरे काय द्यायला तयार नव्हत्या, परंतु अशाच प्रतिकूल परिस्थितीमधून मार्ग काढत मी 2004 मध्ये द्राक्षाची लागवड केली आणि मला सेटिंग होण्यासाठी जवळपास 2 वर्ष त्या ठिकाणी लागले। मला सर्वप्रथम कडवंची येथील भगवानराव क्षीरसागर यांचं मार्गदर्शन भेटलं। त्यानंतर मी द्राक्षाची बाग उभी केली। 2006 साली नितीनला 3 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं। द्राक्ष बागेच्या सगळ्या शास्त्रोक्त बाबी लक्षात आल्यानंतर नितीनने पुन्हा 2010 मध्ये 1.5 एकर शेतीवर लागवड केली। आतापर्यंत नितीनने 9 वेळा उत्पन्न घेतलं असून त्याला यंदाही लाखो रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे। मला अर्थार्जन चांगलं मिळायला लागल्यानंतर मी आणखीन 1.5 एकर मध्ये द्राक्षाची काळी सोनाका जी सरिता म्हणून आपण आज पाहतो ती सरिता व्हेरायटी त्या ठिकाणी लावली। नितीनच्या यशामागे तो एकटा नसून घरातील आई वडील आणि भावंडांसह अन्य मंडळींचाही मोठा वाटा आहे। बाबाचं अनमोलाचं सहकार्य त्या ठिकाणी लागलं, सर्व कुटुंबाचं लाभलं। माझा भाऊ संदीप हा सुद्धा मला त्या ठिकाणी मोलाची साथ देणारा त्या ठिकाणी ठरला। त्यामुळे घरातल्यांचं सहकार्याचं वातावरण असेल आणि अडचणी टाकता येणार आहे। तर मला असं या ठिकाणी सांगायचं आहे की सर्व शेतकऱ्यांनी जर आधुनिकतेचा जर विचार करून जर आपण मार्ग अवलंबला तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची जी वेळ आपण जे म्हणतो विदर्भात ती येणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं। झी 24 तास साठी बुलढाण्याहून संतोष लोखंडेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।